नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कहाणी श्रावणी सोमवारची. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत कहाणी सोमवारची फसकीची. त्यापूर्वी ऐकूया कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाचे देवळे रावळे. मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य. असा गणराज मनी द्यायजे पाविजे, चिंतिले लाभिजे. मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 5 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची फसकीची. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात गरीब सवाशीणबाई राहत असे. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा करावी. एक उपडा दुसरा उताणा असे पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसको व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं तिनं 4ही सोमवारी केलं. शंकर तिला प्रसन्न झाले. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या आणि अशा प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.